गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भडगावमधील प्रवीण उर्फ भावडू सुभाष वाघ या गुन्हेगारावर 2 वर्षांकरता हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे। संबंधित गुन्हेगाराविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे 4 दखलपात्र व 3 अदखलपात्र गुन्हे दाखल आहे। त्यामुळे या गुन्हेगाराविरोधात भडगाव पोलिसांनी हद्दपारची कारवाई केली आहे। गणेश स्थापनेच्या अनुषंगाने गणेश स्थापना झाल्यानंतर काही जे बदमाश लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत त्यांना प्रतिबंध करणे हे गरजेचे आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने। त्यामुळे आम्ही एक बदमाश होता प्रवीण उर्फ भावडू सुभाष वाघ भडगावचा त्याचा प्रस्ताव पाठवला होता हद्दपारीचा। ते माननीय SDM साहेबांकडे सदरचा प्रस्ताव गेल्यानंतर त्याला 2 वर्षाची हद्दपार करण्यात आलेले आदेश आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने ॲडिशनल SP मॅडमच्या आदेशाने आम्ही ते पाठपुरावा करून पूर्तता करण्यात आलेली आहे आणि कालच त्याला कल्याण या ठिकाणी पाठवण्यात आले। असे जे कृत्य जो कोणी करील त्याच्यावर आतापर्यंत 4 गुन्हे IPCचे आहेत आणि 3 NC आहेत, म्हणजे जवळपास 7 गुन्हे त्याच्यावर आहेत छोटे मोठे। जे गुन्हे असे गुन्हेगार आहे आगाऊपणा करणार त्याला आम्ही हद्दपार करणार आणि पुढील कडक कारवाई करणार। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरची कारवाई केलेली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोवर्धन बोरसे, पोलीस नाईक भूषण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर जाधव आदींच्या पथकाने केले आहे। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव।